एम न्यूज सत्य आणि सकारात्मक। आपल्या बंजारा समाजावर खूप प्रेम करा। बोली भाषा, साधू संत, देवधर्म, संस्कृती, आपल्या लोकांवर प्रेम करा, समाजाच्या प्रेमात राहा, असे प्रतिपादन भगवंत सेवक आदरणीय किसन भाऊ राठोड यांनी केले आहे। याबाबत सविस्तर असे की राष्ट्रीय बंजारा परिषदेच्या वतीने धर्मनेता भगवंत सेवक किसन भाऊ राठोड यांच्या मार्गदर्शनाने सर्वत्र वसंत महोत्सव साजरा करण्यात आला। हरित क्रांतीचे प्रणेते, आधुनिक महाराष्ट्राचे जनक, महाराष्ट्राचे दीर्घकाळ राहिलेले मुख्यमंत्री, महानायक स्वर्गीय वसंतरावजी नाईक साहेब यांच्या 111व्या जयंतीनिमित्त 1 जुलै ते 31 जुलै हा संपूर्ण महिनाभर वसंत उत्सव 2024 या शीर्षकाअंतर्गत फक्त महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात विविध सामाजिक उपक्रम घेऊन नाईक साहेबांचे कार्य व विचार तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी कार्यक्रम घेण्यात आले। 1 जुलै रोजी माजलगाव, जिल्हा बीड या ठिकाणाहून स्वतः धर्मनेता किसन भाऊ राठोड, धर्मगुरू जितेंद्र महाराज आणि साधू संत महंत यांच्या मार्गदर्शनात व असंख्य बंजारा बांधवांच्या उपस्थितीत भव्य अशी रॅली काढून मोठा कार्यक्रम आयोजित करून सर्वांच्या उपस्थितीत विविध सामाजिक उपक्रम घेऊन स्वर्गीय वसंतरावजी नाईक साहेब यांची जयंती साजरी करण्यात आली। महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात राष्ट्रीय बंजारा परिषदेच्या वतीने पूर्ण महिनाभर विविध सामाजिक उपक्रम घेण्यात आले आणि त्याद्वारे नाईक साहेबांचे कार्य व त्यांचे विचार तळागाळापर्यंत पोहोचवले। वृक्षारोपण, एक झाड आईसाठी हा अतिशय स्तुत्य असा उपक्रम राबविण्यात आला। गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप, गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव, गरजू शेतकऱ्यांना मदत व शेतकऱ्यांचा सन्मान, साहित्य क्षेत्रात कार्य करणारे त्याचप्रमाणे व्यावसायिक, उद्योजक, शासकीय सेवेत नवनियुक्त झालेल्यांचा सन्मान, जे कुणी समाजाच्या प्रगतीसाठी, उन्नतीसाठी कार्य करतात त्या सर्वांचा सन्मान व सत्कार करण्यात आला। संपूर्ण महिनाभर असे विविध कार्यक्रम राबविण्यात आले। दिनांक 30 जुलै रोजी सांस्कृतिक राजधानी असलेल्या ठाणे शहरात या वसंत महोत्सवाचा सांगता समारोप समारंभ भव्य अशा कार्यक्रमाद्वारे करण्यात आला। प्रसिद्ध उद्योजक, राष्ट्रीय बंजारा परिषदेचे संस्थापक अध्यक्ष भगवंत सेवक आदरणीय किसन भाऊ राठोड यांच्या दादर येथील आइसलँड सिटी सेंटर टावर 63वा मजला या त्यांच्या निवासस्थानी मातोश्री रत्नायाडी यांचे पूजन करून आशीर्वाद घेऊन सुरुवात करण्यात आले। ठाणे येथील स्वर्गीय वसंतराव नाईक साहेबांना अभिवादन करण्यात आले। भव्य अशा वाहनामध्ये नाईक साहेबांची प्रतिमा होती। सोबतच भगवंत सेवक किसन भाऊ राठोड, धर्मगुरू वंदनीय जितेंद्र महाराज, राष्ट्रीय अध्यक्ष विलासभाऊ राठोड हे मान्यवर या रॅलीत सहभागी झाले होते। वसंत ऋतू असल्या कारणाने रिमझिम पावसाच्या माध्यमातून जणू स्वर्गीय वसंतराव नाईक साहेब आशीर्वाद देत असल्याचा विलक्षण अनुभव येत होता। या सुंदर अशा वातावरणात ही भव्य रॅली काढण्यात आली होती। या रॅलीमध्ये असंख्य बंजारा बंधू भगिनी पारंपरिक वेशभूषेत सहभागी झाले होते। ते डफडाच्या तालावर पारंपरिक लेंगी नृत्य करत होते। सर्वांनी सेवा ध्वज हाती घेतलेला होता व हजारो वसंत प्रेमी बांधवांच्या उपस्थितीत ही मिरवणूक काढण्यात आली। ठाणे शहरातील घोडबंदर रोड स्थित घाणेकर नाट्यगृह या ठिकाणी भव्य अशा समारोपीय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। या ठिकाणी रॅलीचे भव्य असे स्वागत करण्यात आले। भगवंत सेवक किसन भाऊ राठोड, धर्मगुरू वंदनीय जितेंद्र महाराज, राष्ट्रीय अध्यक्ष विलासभाऊ राठोड व इतर सर्व मान्यवरांचे स्वागत डफडा वाजवून, नाचून गाऊन करण्यात आले। वसंत पीठावर स्वर्गीय वसंतरावजी नाईक साहेबांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले। परमपूज्य मोतायाडी यांचेही पूजन करून त्यांचा सन्मान करण्यात आला।